नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे। तब्बल 2912 पदांची या ठिकाणी मोठी जाहिरात येणार आहे। त्या अनुषंगाने बघा, तलाठी पदभरतीमध्ये सुद्धा या ठिकाणी कोतवाल या पदासाठी 10% जागा आरक्षित असतात। त्याचबरोबर या पदासाठी पगार जो आहे तो 15,000 रुपयापर्यंत मानधन आपल्याला मिळत असतं। म्हणून खूप चांगली जाहिरात या ठिकाणी येणार आहे। त्या संदर्भातली अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत या ठिकाणी या पदभरतीला मान्यता मिळालेली आहे। 19 ऑगस्ट नुसार हे जे परिपत्रक आहे बघा, महसूल सेवक कोतवाल पदभरती सन 2026 अंतर्गत बघा शासन निर्णय आलेला आहे। आणि त्या अंतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत या ठिकाणी ही पदभरती करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत। त्या संदर्भातली अधिकृत PDF आपल्याकडे आहे बघा, तुम्ही बघू शकता। ही आहे महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी अधिकृत PDF। त्या अनुषंगाने तुम्ही बघू शकता। तर बघा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आलेले आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, रिक्त पदे जी आहेत ती या ठिकाणी बघा 31/5/26 पर्यंत जी रिक्त पदे आहेत 2912 इतक्या महसूल सेवकांची पदे रिक्त आहेत। आणि एक विशेष बाब म्हणून शासनाने याला मान्यता दिलेली आहे। त्यानंतर बघा, या अनुषंगाने संदर्भ त्यांनी दिलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही पद भरती जी आहे ती बघा 30 या ठिकाणी 30/11/2026 पर्यंत ही पूर्ण करण्याची या ठिकाणी दक्षता घेण्यात यावी, अशा संदर्भातले आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत। म्हणजेच 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया, जाहिरात, त्यानंतर परीक्षा आणि नियुक्ती ही 30/11 पर्यंत या ठिकाणी होणार आहे। पुढे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघा जिल्हानिहाय पदांची संख्या दिलेली आहे। महसूल सेवक माहिती बघा, जी रिक्त पदे आहेत त्यानुसार बघा, छत्रपती संभाजीनगर रिक्त पदे मंजूर पदे किती आहेत 500, भरलेली पदे किती आहेत 217 आणि रिक्त पदे किती आहेत 283 पदे आहेत बघा। त्यानंतर बघा, जालना जिल्ह्यामध्ये 47, परभणी 64, त्यानंतर हिंगोलीमध्ये बघा 45, त्यानंतर बघा नांदेड या ठिकाणी 78, असे सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी यादी दिलेली आहे बघा। पुणे या ठिकाणी बघा 149, सातारामध्ये 91 पदे रिक्त आहेत, नाशिक या ठिकाणी बघा 149 पदे। अशा पद्धतीने या ठिकाणी ही पदांची आकडेवारी आहे। मुंबई शहरामध्ये बघा 0 पद आहे, कारण मुंबईमध्ये गाव नाहीये। संपूर्ण जिल्ह्यांचे गावांमध्ये जी पदे रिक्त आहेत त्यानुसार माहिती आलेली आहे बघा। ठाणे या ठिकाणी 108 आहे। अशा एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर 2912 पदे रिक्त आहेत। आणि त्या पदभरती संदर्भात शासनाने या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे की 30/11/2026 पर्यंत संपूर्ण पद प्रक्रिया जी आहे ती निश्चित करून या ठिकाणी जॉईनिंग सुद्धा करायची आहे। म्हणून खूप फास्ट प्रोसेस या ठिकाणी होणार आहे, अशा संदर्भातली ही माहिती आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघा न्यूजपेपरमध्ये सुद्धा ऍड आलेली आहे। कोतवालांची तब्बल 2912 रिक्त पदे जी आहेत त्या संदर्भात 30 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तुम्ही बघू शकता की 31 मे 2026 पर्यंत या ठिकाणी रिक्त पदांचा आढावा घेण्यात आलेला आहे। आणि महसूल यंत्रणेचा कणा म्हणून कोतवालांकडे पाहिलं जातं, म्हणून तलाठीच्या खालोखाल महसूल सेवक म्हणजेच कोतवाल हे एक महत्त्वाचं पद असलेलं आपल्याला दिसून येतं। यामुळे बघा, महसूल सेवकांची हजारो पदे आणि रिक्त असल्यामुळे शासकीय पातळीवर दाखले असेल, महत्त्वाची जी कामे असतील ती या ठिकाणी त्यावर ताण पडत आहे। त्या अनुषंगाने आता ही पदभरती जी आहे त्यामुळे बेरोजगारांना मोठी संधी मिळणार आहे। आणि मानधन सुद्धा 15,000 रुपये असल्यामुळे खूप चांगली संधी स्थानिक तरुणांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। अशा संदर्भातली ही माहिती आहे बघा। जिल्हानिहाय आपण संपूर्ण माहिती बघितली आहे। या संदर्भातली अधिकृत PDF जी आहे ती आपल्याला या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून दिली जाईल। त्यानंतर बघा, यासाठी पात्रता काय लागते बघा, त्याची आपण माहिती बघूया। बघा, स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे। स्थानिक रहिवासी उमेदवार जे विद्यार्थी आहेत 4वी पास किंवा 10वी पास पर्यंत ज्यांची शिक्षण झालेलं आहे त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी असणार आहे। त्यानंतर वयोमर्यादा जर आपण बघितली तर 18 ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे। 60 वर्षापर्यंत या ठिकाणी आपण काम करू शकतो, अशा संदर्भातले या ठिकाणी शासन निर्णय आहे। त्यानंतर बघा, स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी 15,000 पर्यंत मानधन दिलं जातं। म्हणजेच या ठिकाणी स्थानिक जे विद्यार्थी आहेत
ज्यांचं शिक्षण झालेलं आहे 4थी 10वी 12वी जे उमेदवार या ठिकाणी आहे त्यांना या ठिकाणी शासकीय पातळीवर चांगलं मानधन मिळत असतं आणि शेतीची कामे करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे काम आपल्याला जॉईन करू शकतो आपण। त्यानंतर बघा पात्रता जी आहे ती फक्त 4थी पास असणार आहे। 4थी पास 7वी पास 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी सेवेत या ठिकाणी ही नक्कीच चांगली संधी असणार आहे। त्यानंतर बघा कोतवालाची संख्या जी आहे ती 1 ते 3 पर्यंत वाढवण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तहसीलदार आदेश देऊ शकतात। बघा एका गावामध्ये एकच कोतवाला असतो, परंतु जर लोकसंख्या जी आहे ती जर जास्त असेल तर कोतवालांची संख्या वाढवण्या संदर्भामध्ये तहसीलदार आदेश देऊ शकतात। त्यानुसार कोतवालांची संख्या ही निश्चित होत असते। त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कशी असणार आहे, तर लेखी परीक्षा असणार आहे बघा 100 गुणांसाठी। यामध्ये बघा 50 प्रश्न असणार आहे आणि 1 तास वेळ असणार आहे। त्यामध्ये बघा किमान 40 गुण मिळवणे आवश्यक आहे। जे विद्यार्थी 40 गुण मिळवतील तेच या ठिकाणी बघा मेरिटमध्ये असणार आहे आणि लिस्टमध्ये असणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर विषय कोणते असणार आहे, तर बघा गणित, बुद्धिमत्ता, GK-GS आणि मराठी हे 4 विषयांवर या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे। 1 तासाचा पेपर असणार आहे। सोपी काठिण्य पातळी असलेला हा पेपर असणार आहे। त्यानंतर बघा कोतवालाची कामे काय असतात, तर बघा तलाठी जे आहेत त्यांना या ठिकाणी मदत करणे, त्याचबरोबर सर्वे करणे, त्यानंतर दवंडी देणे अशा पद्धतीचे कामे कोतवाल यांना करावी लागतात। त्यानंतर शासकीय दप्तर जे आहे ते त्यांना सांभाळावं लागतं आणि त्या अनुसार ने आण जी असते ती सुद्धा त्यांना करावी लागते। त्याचबरोबर गावातील महत्त्वाची जी माहिती आहे ती या ठिकाणी महसूल प्रशासनापर्यंत म्हणजे तहसीलदार यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा कोतवालांना या ठिकाणी करावं लागतं। अशा पद्धतीची ही सोपी कामं असतात। जे विद्यार्थी या ठिकाणी स्थानिक गाव पातळीवर रहिवासी आहेत त्यांना या ठिकाणी हे सर्व सहज शक्य होत असतं। शासकीय नोकरी असल्यामुळे मानधन पण चांगले असल्यामुळे आपण पुढे स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास करू शकतो आणि त्याचबरोबर एक आपला कुटुंबाचा खर्च आपल्या स्वतःचा खर्च या ठिकाणी भागवून आपल्या कुटुंबाला सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या 2912 महसूल सेवक आणि कोतवाल या पदाची भरती होणार आहे। त्या अनुषंगाने बघा जिल्हानिहाय ही पदभरती होणार आहे। जिल्हा प्रशासनाअंतर्गत ही पदभरती प्रक्रिया आता अर्ज प्रक्रिया त्या संदर्भात लेखी परीक्षा या संदर्भात जाहिरात येणार आहे। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महसूल सेवक असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तलाठी या पदभरतीमध्ये 10% आरक्षण या ठिकाणी असते बघा। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कोतवाल या पदावर काम केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तलाठी बनण्यासाठी 10% आरक्षण शासनाने दिलेलं आहे। म्हणून तलाठी पदी प्रमोशन होण्यासाठी किंवा तलाठी या पदभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगली ही संधी असणार आहे। त्यानंतर बघा जिल्हानिहाय स्थानिक प्रशासनामार्फत ही पदभरती राबवली जाणार आहे। 4थी पास ते 10वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे। त्याचबरोबर वयामध्ये सुद्धा 18 ते 40 वर्षापर्यंत सवलत असणार आहे आणि कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी बघा 40च्या पुढे सुद्धा वयामध्ये सवलत असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य अंतर्गत तालुका पातळीवर आणि गाव पातळीवर या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी असणार आहे आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा खूप चांगली संधी विद्यार्थ्यांसाठी चालून आलेली आहे। अशा पद्धतीने ही पदभरती होणार आहे। या संदर्भातली अधिकृत माहिती आपल्या मित्रांपर्यंत आणि विद्यार्थी मित्रांच्या ग्रुपपर्यंत नक्की पोहोचवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।